आणि महात्मा ज्योतिराव फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो आणि राजर्षी शाहू महाराज असो, एका अर्थाने ब्रिटिश कालखंडामध्ये किंवा ब्रिटिशांच्या नंतर नेहरूंच्या कालखंडामध्ये त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आपण असं म्हणू शकतो की ते स्वतःच स्वयंभू होते आणि त्यांच्यासारखा कोणी झाला नाही आणि त्यांच्यासारखा कोणी होण्याची सुतराम शक्यता मला दिसत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही लक्षात घ्या की बहुजनांच्या राजकीय भानाविषयी आणि सांस्कृतिक भानाविषयी जर मी बोलायला उभा राहिलो तर माझ्या मनात एकच शंका येते की एवढ्या महापुरुषांनी आपलं एवढं तन मन धन वेचून आणि एवढं आयुष्याचं बलिदान देऊन बहुजनवादाचा प्रसार आणि प्रचार केला. बहुजनवाद म्हणजे काय? तर मूल्य जी आहेत ती समतेवर आधारित असावी.